मंडळी, मनोरंजनाच्या श्रावण सरी घेऊन सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी होणार आहेत सोनी चॅनलवर 19 जुलैपासून शनिवार रविवार रात्री 8 वाजता सुरू झालेल्या भारताचा सर्वाधिक लाडका डान्स रियालिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 5 चे जजेस. जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम येत आहेत मास्टर मर्जी. आणि आता मंचावर येत आहेत गीता मा म्हणून सुप्रसिद्ध असणारे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गीता कपूर. गीता मा, मर्जीजी, तुम्ही इथे आलात, आम्हाला फार आनंद झालेला आहे. गीता मा, तुम्ही एक रील पण आधी केली होती आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही जत्रेच्या फार मोठ्या चाहत्या आहात. त्यामुळे तुम्हाला इथे पाहून आम्हाला फार आनंद होतोय. तुम्हाला आज इथे येऊन, जत्रेत येऊन कसं वाटतं हे आम्हाला ऐकायला फार आवडेल. या व्यतिरिक्त आणखी काय काय वाटतंय? मेरे को मराठी इतनी अच्छी आती नहीं है. नो. पण खूप छान वाटते. अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. मी आहे खूप मोठी फॅन सगळ्यांची. एव्हरीवन. अँड थँक्यू फॉर दिस. मी पण जल्दी शुरू करो, ये बहुत परेशान करेगा नहीं तो. बट मैं एक बार जाने से पहले वहाँ सबको कहना चाहती हूँ, हमारा शो आया है सुपर डांसर चैप्टर 5. बहुत लोग आपका शो देखते हैं, जैसे मैं देखती हूँ. एंड मैं चाहती हूँ कि वो जितना आपको प्यार देते हैं प्लीज़ हमें दीजिए. इट्स कमिंग आफ्टर 4 years. छोटे बच्चे हैं, बहुत मेहनत की है. उनकी मम्मियाँ भी इस बार भाग ले रही हैं उनके साथ. यू विल सी देम ऑल्सो. नहीं तो नॉर्मली मम्मियाँ जो हैं वो हमेशा एक कोने में बैठते हैं, अपने बच्चे को देखते हैं. सो दिस टाइम माँ स्टार है तो बच्चा सुपरस्टार है. ये हमारा टैगलाइन है. वी वांट टू थैंक ऑल द पेरेंट्स आउट देयर जो अपने बच्चों को हमारे हवाले करते हैं. सो प्लीज़ वॉच द शो, प्लीज़ प्लीज़ प्लीज़. बहुत मेहनत कर रहे बच्चे लोग. एंड यू विल सी, एक झलक आपको भी दिखाएंगे. हाँ जी, वाह, वी आर सो एक्साइटेड फॉर दॅट. खूप शुभेच्छा तुम्हाला त्या सीझनसाठी. आणि तुमच्याशी आणखी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्थानापन्न व्हा. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आता हास्य जत्रेच्या मंचावर रंगणार आहे मंदारचा गुरु कोण हा वाद. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं नवीन समीकरण अनुभवण्यासाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर. मस्सा काढ, मस्सा लावायचा ना. हा काय मस्सा आहे? हा एवढा मोठा? ए दत्तू दत्तू दत्तू, थांब एक. तू प्रोडक्शनला आहेस ना? हो दादा. हे काय मस्त आहे. तुला स्किटसाठी पाहिजे होता ना? एवढा मोठा? थोडा अजून द्यायचं ना, बुबुळ म्हणून वापरला असता मी. एवढा मोठा मस्सा असतो? काय आहे हे? थोडं बारीक करून देतो मी. अरे थोडा हा नको आहे मला, आता नवीन दे. एक्सक्यूज मी, मला फक्त 3 मिलीमीटरचा पाहिजे, कळलं? एवढाच नॅचरल दिसला पाहिजे तो. थोडा जास्त नाही, थोडा कमी नाही, कळलं? समीर चौगुले परफेक्शनिस्ट आहे, लक्षात आलं? दादा खर्च झालाय दादा. आता खर्च बिर्च मला माहित नाहीये. मी जेवढं सांगितलंय तेवढा मस्सा मला पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे, सांगतो तसं गोस्वामी सरांना. थांब थांब. ठीक आहे, बघ चांगला आहे मस्सा, एवढा वाईट नाहीये. इट्स ओके ओके. आणि तू प्रत्येक गोष्ट गोस्वामी सर कशाला रे? तुमच्यात मिटवा ना जरा. तुम्ही ठरवा ना काहीतरी तुमच्या लेवलला. आमच्या ठरवलं तर तुम्हाला चालणार आहे? नाही सांगतो गोस्वामी सरांना, ते तसंही मस्सा कॅन्सलच करतील. नाही राहू दे मग, राहू दे. चल चल येडायस का तू? हा कुठला मूड आहे तुझा? कमान यार. चल चल हस हस. का
जा. वा 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 ना तू का दादा येऊ का? अरे मंदार, येस सर. अरे ये, अरे काय, अरे वेडायस का? दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दादा. अरे यार काय सांगू यार, बस 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 Yes. बस 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 यार, अरे इथे बस ना वेडायस का? अरे ये रे ये. येस दादा. अरे आज तुझाच मी विचार करत होतो. आज सकाळी, आज गुरुपौर्णिमा हा. म्हणून तू मला मेसेज पाठवलास आज. काय मेसेज आहे यार हा? काय मेसेज आहे? काय चुकलं काय दादा? अरे थांब, ये अरे ये इकडे. अरे काय मेसेज पाठवलायस हा? हा हा. अरे कोण पाठवतं असं यार? दादा त्या लायकीचा आहे का रे? खरंच मला सांग. हो दादा. नाही रे, कसं करता रे? किती प्रेम करता रे तुम्ही माझ्यावर? येस दादा. मी खरं सांगतो म्हणजे दादा हे आजपर्यंत असा मेसेज म्हणजे जस्ट चांगला आहे. म्हणजे आजपर्यंत असा कोणी मेसेज पाठवला नव्हता ना, त्यामुळे एकदम असा हे झाला. सगळे येऊन हॅपी गुरुपौर्णिमा म्हणतात, बरोबरच असतं रे. पण काय सुंदर मेसेज पाठवलास रे तू. येस दादा. हे काय लिहिलंयस एक मिनटं जरा. मला हे शब्द आहेत ना, घुसले रे, रुतले. मी खरंच सांगतो मॅन्डी. थँक्यू दादा. हे बघ, समीर दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. शुभेच्छा. हा. आणि तू पुढे लिहितोयस की तू एक निस्सीम आभाळ आहेस. येस दादा. आभाळाची तू मला उपमा दिलीस. आभाळाशी दादा. आणि मी त्यात उडणारा एक छोटासा पक्षी. छोटासा पक्षी दादा. कोण लिहितं रे एवढं? मी दादा. खरं सांगतो. अरे थँक्यू. आणि पुढे तू लिहितोयस की तू अथांग समुद्र आहेस आणि दादा तू अथांग समुद्र आहेस आणि मी त्या किनाऱ्यावरचा एक शिंपला. एक शिंपला दादा. हे रिअली मिनिट ना, म्हणजे असं नाही नाही रिअली मिनिट्स दादा. हे आतापर्यंत असं कोणीच पाठवलेलं नाही रे. मला तर वाटायचं ना तुमचं हे जनरेशन ना, ते मला नाही दादा. नाही. अरे ते मला फार असं किंमत नाही देत असं मला नेहमी वाटायचं रे. नाही पण दादा असं असं अजिबात नाही. असं अजिबात नाही. तू पुढे लिहितोयस समीर दादा तू MHJ चा बुंदा आहेस बुंदा आहे दादा. आणि बाकीचे सगळे ऍक्टर्स आहेत त्या पारंब्या. हा पारंब्या दादा. म्हणजे फांद्या पारंब्या. पुढची ओळ मला जास्त आवडली. थँक्यू दादा. समीर दादा तू MHJ चा सूर्य आहेस येस दादा. आणि बाकीचे सगळे काजवे. काजवे दादा. मी बायकोला मला रडू आला. मी बायकोला सुद्धा दाखवला हा मेसेज. तिच्याही डोळ्यात पाणी आलं माहिती का रे. येस दादा. मी खरं सांगतो म्हणजे आज खरंच मला खूप बरं वाटतं रे. म्हणजे हे म्हणजे गोस्वामी सर मोठ्या सरांनी आजपर्यंत माझी जी शाबासकी दिली आहे, कौतुक केले ते एका बाजूला, बरोबर. आणि हा तुझा मेसेज एका बाजूला यार. थँक्यू सो मच दादा यार. नाही थँक्स मी म्हटले पाहिजे यार. दादा मी खरंच अरे मनापासून. नाही रे मॅन्डी, थँक्यू सो मच. माझे मनापासून सांगतो. सॉरी थोडं एवढं हळवा झालेलं नव्हतं नाही आजपर्यंत. नाही नाही दादा. थँक्यू सो मच. नाही दादा मी थँक्यू सो मच दादा. ए मंदार मी चुंबन घेऊ कपाळाचं तुझ्या? चुंबन घेऊ कपाळाचं तुझ्या? चालेल दादा. उभं राहा. केस केस केस. दादा नाही तुला. अरे तुला तुला तुझे 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 बाजूला कर. सॉरी. घाम 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 पुस ना जरा. घाम घाम आला ते घाम पुस. तुम्हाला रुमाल पुस. किती ते बापरे. थँक्यू यार. थँक्यू दादा. अरे नाही रे, सारखं सारखं नको करू यार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दादा. अरे नाही रे, मी खरंच मी टच झालोय एकदम. भरून आले मला. नाही नाही अगदीच दादा. म्हणजे दादा, बस बस please. अरे हो हो दादा येस येस. अरे अरे पशा. अरे हो वागता येत नाही मला माहिती. कमी कर. काय हे पशा. दादा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. येस येस पशा मोठा हो यार. अरे तुझ्यात कला आहे, गुण आहेत पशा. इतका मोठा हो ना तू. खरं सांगतो एक पशा. एक एक थांब. मॅडम येस दादा. मॅडम हा दादा. मॅडम मी तुला शोधते कधीपासून मॅडम. चॉकलेट. चॉकलेट. अरे चॉकलेट का रे? हॅपी बर्थडे हे सांगितलं नाही, नाहीस तू? दादा हॅपी बर्थडे नाही. मग चॉकलेट कशाला दिलंस? दादा मॅडम ने आज दिन बना दिया मेरा. म्हणजे काय होतं दादा, हा. म्हणजे काय हे बघ, तू आहेस, तू सिनियर आहेस दादा. हो. तुला माझा हे हा कुठला हो आहे?
हा कुठला नमस्कार आहे मला सॅल्यूट नाही ते सरकलं दादा मी हेच करत सरकला तुला मला सॅल्यूट दादा नाही, of course. पण काय होतं की आपण सकाळी उठतो दादा झोपेतनं उठलो अरे काय आलं झोपेतनं उठतो दादा आणि मग आपण मेसेज बघतो काय आता डांगेचं असेल 9:45चा कॉल टाईम मग प्रियदर्शनीचा फोटो बिटो आपण ते सगळं चेक करतो आणि दादा आपल्याच एका ज्युनियर को आर्टिस्टने आपल्याला गुरुपौर्णिमेचा मेसेज केलेला असतो दादा मॅडम येस दादा दादा तू मेसेज वाचलास ना तू जळशील दादा सर रिडिंगला बोलवलं मॅडम रीडिंग बिडिंग होते रहेगा मॅडम होते. रीडिंग बिडिंग होता रहेगा मॅडी हा दादा ए असं कोण लिहितं असं मॅडी. दादा ए, काय लिहिलं माहिती लिहिलं सन्माननीय पशा दादा तू म्हणजे निस्सीम आभाळ आणि मी त्यातला इवलासा पक्षी दादा मी आभाळ दादा पुढे लिहितो दादा अथांग पशा समुद्र. दादा तू अथांग समुद्र आणि मी म्हणजे किनाऱ्यावरचा शिंपला काय लिहिलंय दादा दादा येस दादा रिअली यार मी खरंच सांगतो दादा हे सोड हे काहीच नाही दादा मला हास्य जत्रेचा बुंदा बोललाय रे दादा मी बुंदा पशा दादा तू हास्य जत्रेचा बुंदा आणि बाकीचे ऍक्टर म्हणजे फांद्या, फांद्या? फांद्या दादा दादा हे बघ तुला राग येईल होय. ठीक आहे हरकत नाही तो ठरवणार ना कोणाला गुरु मानायचं तू रागून काय उपयोग नाही त्याने मला मानलंय हे तुला कळत- आता एक विषय तो नाही दादा मला परेलला थांब ना, जायचं ए. म्हणलं, थांब ना मॅडम हा मला काय वाटायचं माहिती आधी मला असं वाटायचं की मी कोणच नाहीये हे बरोबरच वाटायचं दादा नाही, नाही, नाही. हे हा काय बोलला ते मला फक्त सांग याने पण त्याने मला आज जाणीव करून दिली मी होय. कोण आहे दादा माझ्यातलं काय आहे ना त्याने आज जाणीव करून दिली दादा वा रे मँडी वा वा दादा शेवटचं वाचलं ना मी हा. कशा दादा तू सूर्य आणि बाकीचे काजवे रे हा बाबा अरे कैसा आहे रे तू मी सूर्य आणि बरं आहे दादा. सूर्य आणि- मेंढ्या भावा तर रिडिंगला बोलवलं असा मेसेज करशील हा काय मेसेज केला माहितीये मला याला सांगितलंस तू माझा मेसेज अरे दादा मेसेज केलाय मला मेसेज अरे हास्य जत्रेचा सूर्य बाकी सगळे काजवे येस येस अंड्या थँक्यू समीर दादा तुम्हाला सगळ्याला वाटत होतं ना की मी यार आयरा गैरा पीपी मतलब कोई भी है कुछ भी बोलो कुछ भी करो अरे गुरु मानतो एक पोरगा मला गुरु अरे त्यांनी हा मेसेज मला केलाय तुला पण केलं यांनी हाच मेसेज सगळ्यांना केलेला आहे सेम मेसेज चॉकलेट दे हा बघ हा बघ मेसेज हा बघ सेम मेसेज केलेला आहे कळलं सेम सेम मेसेज का केला Copy paste. हे त्याला ए दादा हा अरे त्याने कॉपी पेस्ट करताना एडिट पण नीट नाही केलंय म्हणजे त्याने समीर मधला स तसाच राहिला स प्रसाद मला वाटलं सन्माननीय प्रसाद आहे ते कसं राहिलंय दादा सेम सेम मेसेज का पाठवले हा त्याला सगळे सगळे खरंच सांग. सूर्य आहेत तुझे हो सांगतो दादा सांग, सांग, हा. कारण तुम्ही माझ्यासाठी सेम आहात ना सगळे सेम आहात तीन तीन सूर्य रंगभूमी जाळायची की काय नाही दादा तसं नाही तीन सूर्य नाही 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 तसं नाही दादा नाही तसं नाही दादा मला काय म्हणायचं होतं दादा तू पूर्वेचा हा पश्चिमेचा पश्चिमेच्या मी पश्चिमेच्या सूर्य पश्चिमेचा ठीक आहे ना, आहे ना उच्चारांचा एक problem. मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ते महत्वाचं नाही हा ठीक आहे हा पूर्वेचा हा पश्चिमेचा मी कुठला सूर्य करेक्ट. तू 12चा तसं नाही तू 12चा तळपता तळपता सूर्य म्हणजे मला लटकत ठेवलाय 12चा म्हणजे मधल्यामध्ये म्हणजे मी मधल्यामध्ये तसं नाही मेंढ्या. मेलास रे तू मेंढ्या वागलास रे असा आता एक मिनिट मला ना याच्यावर आधीपासून डाऊट होताच पण बोललो यार मला गुरु मानलाय म्हणजे काहीतरी असणार माझ्यात मेंढ्या खरं सांग कोणाकोणाला मेसेज केलेत मेंढ्या खरं सांग आईश कोणाला केलंस सांगतो दादा माझा टाक मेंढ्या कुणा मेसेज केले काम डाऊन थांब मेंढ्या सांगतो लवकर बोल लवकर बऱ्या बोलाने सांग लवकर बोल. कोणाकोणाला मेसेज केले प्रभादा श्यामदादा बनेविराज सॉरी दादा तुझ्या सूर्य सॉरी दादा
दादा दादा अरे रडलो रे, माझ्या डोळ्यात पाणी होतं मगाशी. बायको होती बाजूला, पाणी होतं डोळ्यात माझ्या. बने विराजला तुला कळतं का माझा दादा रडला. श्याम पण रडला. कोण राजपूत? नाही बांगर. Sorry दादा तू येणार का रे? बांगर तुझा सूर्य. Sorry दादा मेंढ्या खरं खरं सांग सगळ्यांना असं जास्तच केलंस. आम्ही सगळे तुझे सूर्य आहोत का रे? हा म्हणजे सगळे सूर्य आहेत ना, गोस्वामी सर पण सूर्य आहेत ना. ए गोस्वामी सर कुठून आले रे? हा, गोस्वामी सूर्य. हो गोस्वामी सर आहेत सूर्य. तो एक वेगळा सूर्य आहे, वेगळं आहे. पण मग आता दिग्दर्शक कशाला मध्ये आणतो? नटानटांचं चाललंय कशा दिग्दर्शक? दादा ऐक ऐक ए पिपी थांब. टाळकं सुटलं नाही, नाही. बाजूला इकडे इकडे बरं इकडे इकडे उभं राहा. आयुष्यात पशा पशा आरामात आता जरा थांब. प्लीज मारू नको दादा. नाही खरं खरं सांग, हास्य जत्रेतला खरा सूर्य कोण सांग? नीट सांग, नीट डोळ्यात डोळे घाल, बग आणि सांग. दादा तू प्रेशराईज नको करू. तू सांगतो ना पण नाही, नाही, एक मिनिट दादा दादा तुम्ही सिनियर लॉबी नका करू. मेंढ्या खरं खरं सांगायचं. तुझ्या मनात जे असेल ते मेंढ्या आहे बघ, काय घाबरायचं नाही. आपल्याला आपला डबा कोण खायला देतं या सगळ्याचा विचार मिनिट थांब, करायचा आणि मग मग सांगायचं तुझा खरा गुरु कोण आहे. चल सांग. तुला आईची शपथ आहे. हा हा आईची शपथ आहे, सांग. हा, आईची शपथ चल. दादा प्लीज आईची शपथ देऊ नको. आईची शपथ आहे तुला आता. दादा प्लीज आईची शपथ देऊ आई नको. रक्ताची शपथ. दादा आईची शपथ देऊ नको. दादा, मी खरं बोलेन दादा. आई रक्ताची शपथ सांग खरं. सांग खरं, चल. सांग सांग. सांग खरं सांग. कोणच नाही माझा गुरु. कोणच नाही म्हणजे कोणच नाही. म्हणजे मी स्वतः ग्रेट आहे. तुम्ही आहे ना माझ्यासमोर लल्लू मंजू आहात. तुम्हीच बोलायला आईची शपथ येतो म्हणून खरं बोलतोय ना मी. माझ्या समय दादाला लल्लू बोलायचं नाही. अरे तुला पंजू बोलला ते बघ ना. प्लीज मारू नका. ऐका ना, तुम्हीच मला सांगितलं ना की आईची शपथ देतो, खरं खरं सांग. सगळं सांगतो मी. दत्तू बने विराज आणि मी आमचं असं ठरलंय की याच्या पुढे हास्यजत्रा आम्हीच सांभाळणार म्हणून. एक मिनिट काय काय ठरलंय? हास्यजत्रा आम्हीच सांभाळणार म्हणून. म्हणजे काय करणार आहे? दत्तू प्रोड्युसर, आ? विराज डिरेक्टर, बापरे. मी प्रसाद दोघांच्या आगी बसेन. इथे मध्ये मोठ्याने बोल. मोठ्याने बोल. व्यवस्थित, स्पष्ट. हे वाक्य स्पष्ट ऐकायचं आम्हाला. विराज डिरेक्टर, हा मी प्रसाद दोघांच्या आगी बसेन. नीट बोल. स्पष्ट. स्पष्ट बोल. प्रसाद दोघांच्या आगी बसेन मी. मेंढ्या. प्रसाद दोघांच्या जागी बसेन मी. तू असा दोघांच्या जागी बसणार. आणि मग बने काय सईच्या जागी बसणार? नाही, मग असं अजून ठरत नाही. काय? रायटर व्हायचं, एडिटर व्हायचं की चॅनल हेड व्हायचं. अरे ही काय रेंज आहे? रायटर एडिटर डायरेक्ट चॅनल हेड. अरे पशा हे 4 जण मिळून ग्रुप केलाय त्यांनी. काय काय ठरवतात बघ. आपल्या विराज सरांची जागा घेणार आहे. विराची सरांची जागा लायकी आहे विराची त्या. अरे त्याला जमता का डिरेक्शन? नाहीतर काय? शाना त्याचं ऐकतो तू. अरे तो कोण आहे तुझा? रूम मध्ये येतो, कशाला येतो विसरतो, त्याला काय माहितीये? आता प्लीज सांग ना विराज. अरे यार, नको यार. थांबतोय, त्याला काय? अरे बऱ्याच वेळेला असा येतो काय नाही म्हणून निघून जातो. आता प्लीज काय विराजला बोलू नको. विराज काय विराजला बोल- बोला ना विराजला बोलायचं ना म्हणून. विराजला बोललो तुला काय बोललो? विराजला बोलायचं ना म्हणून. तो माझा गुरु आहे. ओ माय गॉड. त्यांनी मला या इंडस्ट्रीत आणलं, त्यांनी मला एकांकिके क्षेत्रात आणलं. तू काय बोलतोयस? तुझी काय बोलतोय विराजला? मी काहीच नाही बोल. सॅम इकडे. ए सॅम इकडे ये. इकडेच आहे तर अजून कुठून? इकडे, इकडे. लक्ष दे, लक्ष दे. तू माहितीये तू जेव्हा चालत येतोस ना, तुझ्या मागून आम्ही काय बोलतो? अंडा आलं बघ चालत, बैदा आला बघ चालत, बैदा. अंड बोल. हा? अंड्या. विराजला मेंढ्या. आपलं चांगलं आहे ना. हे आपलं चांगलं आहे. पशा ए लांब. दादा बिदा सगळ्यात जेव्हा मागा ठाण्याला करायचं, दादा बिदा माझ्या समोर नाही करायचं. तू जेव्हा येतोस ना तू, तर आम्ही जेव्हा मागून काय बोलतो माहितीये? बॉदल्या आला बघ बॉदल्या, झांप्या आला बघ झांप्या. पिपी याला सांग. पिपी याला सांग. हा, काय सांग मला सांग ना. मेंढ्या पशा दादाला अरे तू तर भाई पाहिजेसच ना यार. मला माझं सगळ्यांना माहित तर नको. भाई पाहिजेच ना यार. मला माहिती आहे मी कसा ऐक दिसतो. मला ऐक नको ना. नको नाही नको. ऐक हे ना. सगळ्यांना सांग. तू जेव्हा येतोस ना, तेव्हा तुझ्या मागून आम्ही काय बोलतो माहितीये काय? या बघ कोणाला दाढी मिशा लावून साधी ऍक्टिंग, साधी ऍक्टिंग. हा, साधी ऍक्टिंग. दाढी मिशा लावून साधी ऍक्टिंग. साधी ऍक्टिंग पंकज त्रिपाठी.
देखिए आप जो रे काय कर तुला त्याच्या समोर मिचक्या त्या आईला मागा ठाण्याचा कुणाल खेमू का बसतो काय जरा हसतोय हसतोय हसण्यावर ना आठवलं तुमच्या तिघांच्या ह्याच्या चौघांच्या जोड्यामध्ये तो एक मेन असतो कोण तो वांकार राऊत किटकिट किटकिट त्याला काय पण द्या कोणतंही स्किट द्या चिडचिड चिडचिड कोणतंही कॅरेक्टर द्या हा हा मी हाय हा कोणतंही वाक्य द्या फॉर एक्झाम्पल वाक्य असेल मी बोललो एवढंच वाक्य आहे ना ह्याला 4 वेळा बोल मी बोललो ह्याला 4 वेळा का बोलायचं असतं याला 4 वेळा का सगळ्यात मेन रे सगळ्यात मेन कोण जरा 2 मिनिटं रिहर्सलला उशिरा झाला की नुसता चाव 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 करत असतो चकली कुठला चकली कोण रे दादा तू हे मांड्या ये काय 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 आणि ते गोस्वामी सर ते चांगले हा रिलॅक्स मांड्या यार एवढं काय चिवतो बस बस तू काय बोललास नाही, नाही, मी तू आईची शपथ दिलीस की हो, नाही दिली, आईची शपथ. लालबागचा आहे पहिलं ना बरोबर, बस. मगापासून वागतोय ना नीट तो दादा आहे ना मॅन्ड्या ओके. या सगळ्यात तू उगाच ओंकार राऊतला पण बोलून घेतलंस हा? असं नाही तो हा पण आहे तो दळणवाला मामा सावत्या त्याच्यावर रिडिंगला बसा अरे रिडिंगला ये अरे पण कंटाळ येतो ना मला लागती तालीम ओके ओके मॅन्ड्या मॅन्ड्या शांत ओके मॅन्ड्या रिलॅक्स मॅन्ड्या सोडून दे विषय शांत. श्याम दादा त्यात बरा आहे बाबा श्याम दादा हा, बरा ठीक आहे. रिडिंगच करत नाही एक भिंतीशी रिडिंग करत असतो तो ठीक आहे मॅन्ड्या सोड मांड्या हे बघ हे बघ वनिता नको ओके विषय ए शपथ सुटली एक शपथ सुटली ऐक ऐक. शपथ सुटली देवाला मॅडा- साखर मॅडा, वाटली. एक मोठा भाऊ म्हणून तुला सांगतो असं नाही रे बाळा रागवायचं हात काढ असा मोठा भाऊ म्हणून हे बघ असं बसतो दादा. असा मोठा भाऊ म्हणून नाही रे रागवायचं मॅन्ड्या आपलं करिअर फुलत असतं आणि अशा वेळेला असं इतकं चिडायचं नाही. ऐक, ऐक, अरे हो. तो नाही नाही, ओके ऐक. ओके ओके हे बघ ऐक ऐक आता ठीक आहे हे झालं गेलं इट्स ओके फाईन काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता मात्र आज जे वागलेलं आहेस ते पुन्हा इतरांसमोर कधीच वागायचं नाही आणि ऐक फक्त काय इथे जे काय घडलं इथे ते आपल्या पोरांना बाहेर सांग बाहेरच्या पोरांना नाही शिवालीला तर नकोच आणि त्या प्रियदर्शनीला पण नको नाही. हो ते त्या दोघांना ना एक एक स्किट असतं दिवसभर मग रिक्षा फिरवत वेळ ना, आणि ती या दुसऱ्या सेटवर पण सांगते दादा. हा, ते प्रिया सांगते दुसऱ्या सेटवर मला तिसरीकडून आलेलं होतं एकदा. आणि माझं नकोच सांगू ते बोलतात हा बरोबर आहे पटकन मान्य करतात सगळे तर मग झालं गेलं विसरून जाऊया अरुण सरांना सांगायचं असेल सांग ते विसरतात शपथ सुटली आहे शपथ सुटली शपथ सुटली, देवाला साखर वाटली. ऐक ना झालं सगळं आता सांग सगळं आता विसरून जायचं शपथ सुटलेली आहे. आता आमच्याशी कसा वागशील दादा तुम्ही खूप चांगले आहेत दादा या वा. आता खूप ग्रेट आहेस भाई पिपी मला डबा देशील ना तुझा वेडायस का आ? चॉकलेट एक नको. हा? चल आनंदी अरे, यार, असं हा? मस्त मस्त यार चलो बाय चल चल बाय तालमीला तेवढा फोन लगेच येतो लगेच म्हणजे करूया काय? येस मॅडा हुशार आहे आपल्या अरे काय ठीक आहे एवढं होतं रे नाही दादा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बघा हे वागा, चल चल दादा चल, कोणी पाय म्हणलं का मला पाय. वा 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 हसऱ्या तळपत्या सूर्यांनो धमाकेदार परफॉर्मन्स बघूया आता प्रसाद ओक काय म्हणतात प्रसाद दा काय अजून वेळ आहे 30-40 वर्ष आहेत तुला मी उठलोय तुला भेटायला यायला येऊ का नको सई फॅब्युलस परफॉर्मन्स मला सगळ्यात आधी तुमच्या तिघांचं खूप कौतुक करायचं की तुम्ही आज मँडीला मोकळं मैदान दिलं आणि त्याला बागडू दिलं मँडी
खूप मजा आणलीस मित्रा. चेंज ओव्हर्स अमेझिंग होते. तुझ्या डोळ्यातले ससे जे तू आणत होतास ते पण फार गोड होते. आणि मला असं वाटतं की अशीच चढत्या क्रमाने प्रगती होत राहू दे. तुला खूप शुभेच्छा मित्रा. मजा आली. मंडळी, नेहमी अरुण कदम यांची फिरकी घेणाऱ्या गावकऱ्यांना आज अचानक त्यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे. का ते जाणून घेऊया पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येतात जत्रेतील इरसाल गावकरी. कशाला हात लावू देत नाही बरं काय काय सगळं मोकलं मोकलं वाटतंय. गावचा झंझावात गेला कुठं? वाडीत कोणाला तरी गांगरवत असतील. आलो आलो कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू कारभारी वाटेवरी काजू कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी बघून किती मी लाजू हो. वा 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 मोर्या वा वा आलेल्या माहोल केला सा. म्हणजे मित्र आहे म्हणून सांगत नाही. तानसेन आणि तुझ्यामध्ये फक्त 19.5-20चा फरक आहे. कसा रे? कसा म्हणजे तानसेन गायला लागला ना की हरणं येतात. तू गायला लागल्यावर राग येतो. एवढाच फरक आहे. हे बने ओ 2 कटिंग दे 2 कटिंग दे. अरे गाला थंड पडलाय. हो तुम्हाला फुकटची चाय पाजून ना माझा इथं किस्सा थंड पडलाय. कधीतरी ना तोंडात वाफा काढण्यापेक्षा पैसे काढा. मला बरं वाटेल. कळलं काय? अरे मोठा पैसे वाला मोठा त्या इथं टप्पी एवढी कशी मी जास्त मारतो. लिहून ठे कागदावर. सगळे लिहिलेले आहेत. कधी पैसे दिलात काय तुम्ही? काय दिलं म्हणजे आम्ही इथं बसता म्हणून इथं गर्दी वाटते. नाही तर कोण यांना कुत्रा तरी येणार आहे काय? तुम्ही आलो ना. साडी पडली रे. 2 कटिंग दे पटकन. जाऊ दे भांडू नका भांडू नका. अरे बापरे. हो बसू का इथे? नमस्कार. पाहुणे दिसतात वाटतं. हा नमस्कार. असं बसा बिंदात बसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो पाहुणे. म्हणजे आधी कधी तुम्हाला बघितलं नाही? होय, होय, होय. पहिल्यांदाच बघता वाय. नेमकं हाऊ कुठलं म्हणजे कुठं आलो कुठनं? रत्नागिरीवरून आलोय. का? रत्नागिरीवरून आलोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिकडे एक पॅथॉलॉजी लॅब आहे तिथे काम करतो मी. अच्छा अच्छा लॅब म्हणजे काय? म्हणजे कसली लॅब? याची आपलं रक्तबिक्त तपासत ठीक आहे. हा तिकडे काम करताव काय? हा बरोबर. आम्ही ते गावोगावी फिरून ना पेशंट शोधतोय. अच्छा अच्छा कसलं पेशंट? अहो तो एक स्पॅनिश आजार आलाय. ताप फ्ल्यू फ्ल्यू बोलू शकता तुम्ही. स्पॅनिश? अच्छा आम्ही काय करतो गावोगावी फिरतो आणि त्याची काय लक्षणं आहे सर्दी ताप खोकला अशी लक्षणं होय. आहेत. कोणामध्ये अशी लक्षणं सापडली आढळली हा. तर आम्ही काय करतो आमच्या लॅब कडून त्यांचं कमी पैशात टेस्ट करून देतो. कमी पैशात. हा आणि अगदीच काय सिरियस असेल तर ऑनलाईन डॉक्टर असतात. हा. त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो. मग ते डॉक्टर सांगतात की कुठली औषधं घ्यायची काय करायचं नाही होय असं का? सगळं होतं. आणि मग हा सगळा डाटा आहे ना हा. तो आम्ही आरोग्य केंद्राला कळवतो. म्हणजे कसं गव्हर्नमेंटची मदत पण होते आणि आमचा बिझनेस पण होतो. चांगलं आहे चांगलं आहे. मी काय म्हणतो एवढी सगळी भटकंती केली हो तुम्ही हा पण गावला काय पेशंट गावला? अहो, नाही सकाळपासून फिरतोय. हा. तुमचा गाव बेकार निरोगी आहे हो. त्या सगळ्यात माझं नुकसान झालंय ना. कसं काय? भारी ना. तुमचं कसं नुकसान होईल काहीतरी बोलू नको. तुमचं नुकसान कसं होईल? पाहुणे आहेत पाहुणे. पाहुणा असं म्हणून काय काय वाटेल तर बोलतील. जिभेला लगाम घाला. काय ते बोलले ते घाला काय ते. हा. सॉरी सॉरी. हा. अहो, काय आहे ती जी टेस्ट आहे ना ती 3,000 रुपयाची आहे. बरं 3 हा मग मी एक पेशंट शोधला तर प्रत्येक पेशंट मागे मला 500 रुपये मिळतात. किती? 500 रुपे. मी काय म्हणतो पाहुणे वाईट वाटून घेऊ नको. हा. तुम्हाला रुग्ण भेटलेला नाही आहे. नाही नाही एखादा रुग्ण आम्ही तुम्हाला शोधून दिलेला हा. तर तुम्हाला किती मिळणार आहे? 500 रुपये. त्यातलं आम्हाला 150 द्याल काय? 150. ऐका ऐका मी अख्ख्या गावाची चेकिंग केली आहे तुमच्या एकही रुग्ण नाहीये. म्हणजे मला जर पेशंट मिळत असेल तर 150 रुपये द्यायला मला काय हरकत नाही. अरे हे बघा बसल्या बसल्या आम्हाला जर इथे 150 रुपये मिळणार असतील हा. तर आम्ही इथले तर रुग्ण तयार पण करू शकतो. म्हणजे हा गावात आहे अशा एक तर माणूस लय आहे जो आम्हाला ऐकतो सगळं आमचं. हा तो आला ना की तुम्हाला रुग्ण असेल मिळेल तर 500तले 150 देईन मी तुम्हाला. चालेल ना. हा. आता तुम्हाला एक अरुग्ण कदम देतो. रुग्ण कदम. अहो गावचा आम्ही बाय कशात पण तयार होतो तो. कमी काय फक्त काय
सकाळपासून अशी एनर्जी माझ्या अंगात भरले काय सांगू क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे असं वाटतं म्हणजे हवेमध्ये तरंगतो एवढी एनर्जेटिक आहे चांगलंय चांगलंय पाहुणे नमस्कार नमस्कार काय काय बोलास रे पाहुण्यानु नमस्कार नमस्कार. ओळखतोस त्यांना नाही आयशीच्या भावाचा नमस्कार करतोस ओळख नाही पालक नाही नमस्कार काय बोलतो रे नाही अरे, तर तसं नाही सकाळपासूनच एनर्जी जी घुसले माझ्या अंगामध्ये आहा. जो भेटेल त्याला नमस्कार करतो नमस्कार पाहुण्यांनो. चांगलंय, नमस्कार नमस्कार चांगलंय. हा म्हणे चाय दे बाबा म्हणा आनंद मारू काय रे तुला ते झाला एकट्याला चाय मागवशील पाहुणा आला आपल्या गावामध्ये त्याला चाय कोण सांगणार अरे हो ए पाहुण्यांना चाय दे बा हो आणि आम्हाला कोण येणार मी तर 5वीलाच पूजलेले आहेत हा. वासाऱ्यांना हे देश बा सगळ्यांना चाय देऊन टाका सगळ्यांना चाय दे रे चाय चालेल. बाजू हा, हा? इकडे रे काय झाले इकडे काय झालं काय या बस, तुला जरा बघ याच्याकडे चेहऱ्याकडे बघ. काय झाले अरे, जरा बघ रे काय झाले काय आरण्याचा चेहरा जरा थकलेला वाटतोय का रे थकलाय ना बघ बघ थकलेला येडेबिडे झाले अजिबात थकलेलं नाही मी सकाळी उठून 2दा आंघोळ केलेली आहे पावडर लावले सगळ्या अंगाला नवीन कपडे घालून इकडे आलेले म्हणजे एनर्जेटिक आहे मी एकदम हा नाही, सगळं बरोबर आहे हा. एनर्जेटिक वाटतोस तू बाहेर ना म्हणजे बघ ना पण ते डोल्याचं जे बुबुल आहे ना त्याच्यावर थोडीशी मरगल घुटमालते बघ काय बोलतोस काय माझ्या डोळ्यात बुबुल आलाय अरे डोल्यात बुबुल नाही आलं, डोल्यात बुबुल असतात सगळ्यांच्या त्याच्यात बुबुलावर मरगल आले ती घुटमालते म्हणजे माझ्या डोळ्याच्या बाजूला मरगल घुट म्हणते म्हणजे हे कधी कळलंच नाही मला माहितच नाही माझ्या बाजूला आलेली तू हॉस्पिटलला जातोस डॉक्टर पहिला बॅटरीने डोल्यात काय बघतो मरगल अच्छा म्हणजे डॉक्टर जे असे डोळे खाली करून बघतात ते मरगल बघतात हा. हिच्यातलं म्हणा आता हिच्यातलं म्हणे कशाला बघतात? उगाच काय काय? अरे तीच मरगल दिसते काय कसं काय कामाचं टेन्शन पेन्शन घेतलं कसलं टेन्शन तसं टेन्शन हाय पण असं म्हणावं तसं टेन्शन नाही अजिबात म्हणा कसं नाही म्हणतो काय साहेब तर? कानाच्या पालीवर टेन्शन दिसतंय तुझ्या कानाच्या पालीवर माझ्या कानाच्या पालीवर टेन्शन दिसतंय तुम्हाला चल काहीतरी फालतू करे अजिबात टेन्शन नाही मला टेन्शन म्हणजे काय तू चाय दे भावा तू असं फालतूगिरी करू नको गप्पा बसा मला एकदम फ्रेश आहे मी भावानो मी तुम्हाला चाय सांगितलंय ना मग तुम्ही मला नाव नाही सांगितलंय अजून अरे चहाबद्दल थँक्यू हा. प्रथमेश शिवलकर अरे वा नमस्कार रत्नागिरीवरून आलोय रत्नागिरीहून आले हे काय यार न्या रत्नागिरीत आलेल्या शिवलेकर हा. हे लॅब मध्ये रक्त लघवी वगैरे तपासणं तर काम करतात आणि आपल्या गावामध्ये स्पॅनिश नाव काय तो हा, स्पॅनिश स्पॅनिशचा आजार फ्लू जो आहे तो पसरलाय सगळीकडे हा मग ते काय झालं अनायश गावात पसरला नाही म्हणजे आम्ही शोधतोय patient. शोधतायत हे डॉक्टरचा माणूस आहेत ना तर म्हटलं अनायशी तू आलाय इथं टेन्शन दिसतंय इथं बुबुलामध्ये काय तर हाय काय मरगल आहे मरगल हाय तर म्हटलं आता इथं डॉक्टरचा माणूस आहे तर आपण आपला विषय काढूया बरोबर ना हो हो बरोबर हे कसलं काय टेन्शन घेऊन बसलं तुम्ही माझं दिल्ल पण तुमचं ए बाबा चाय दे अरे हो, काय- चाय ready अरे, आहे. चाय पिलं तर माणूस फ्रेश होतो कुठली मरगल ना कसला काय अरे स्पेशल चाय थँक्यू हा, हा, आणि ती चाय म्हणजे एक नंबर पण बघ असे तपासणी करून वगैरे हा काय होण्यासारखं असं ते हा काय रे दिल्ल तोंड तुझ्या बसाड्या काय झालं साखर तुझा बाप टाकणार ह्याच्यात असं काय करताय का म्हणून मी साखर टाकलेली आहे काय अरे असं कसं साखरच नाही एकदम सगळी साखरच नाही बसाड्या साखर टाकले पाहुण्यांसमोर नाव खराब करू नका ए अरण्या सांगा त्यांना नाही तरी काय साखरच नाही ह्याच्यात अरे, हा बने आहे का ना बने एक वेळ चहा पावडर टाकायचा इसरल पण साखर टाकील माहिती आहे बरोबर ना रे? टाकले एक वेळ कमी पैसे घेईन पण साखर जास्त टाकतो मी अरे पण ह्याच्यात इकडे दे इकडे दे नाहीच आहे ती अजिबात नाही आहे? नाही आहे. चल, काहीतरी खोटा बोलतो आहे त्याच्यात साखर उगाच आपला काहीतरी बोलत बसतो त्याच्यात साखर आहे मग? डायबिटीज होऊन मरशील एवढी आहे अजून एवढी पाहिजे तुला अरे पण नाही काय पण बोलाल बस आमच्यावर विश्वास नाही पाहुण्यांना दे पाहुण्यावर बघ. यांच्यावर अजिबात माझा भरोसा नाही पाहुण्यानं तुम्ही पिऊन टेस्ट करा जरा बघा बघा अम्मा, बच्चाने साखर नाही ते काय फार फरू अहो खूप गोड चहा आहे हा खूप गोड चहा आहे हो चहावाले एवढी साखर टाकू नका साखर आणि मीठ योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे जास्त प्रमाणात खाल्लं ना तर शरीराला अपायकारक असतं तुम्ही एवढं गोड पिऊ नका हो नाही नाही अरे, एवढी साखर ह्याच्यात आहे खूप नाही, गोड आहे. नाही. आलो मोबाईल काढ मोबाईल वर काय आहे काय आहे बघ. नाही, मला ना गोडीच आहे, नाही साखर लागत. आहे त्याच्यात आई काय कारण्या काय झालं आता आपल्याकडे काय तर पॅनिस आलाय ना त्याचं बघ लक्षण इथं आहे काय आहे काय आहे म्हणजे चव गेली ना तोंडाची
तर त्या रोगाचं पहिलं लक्षण आहे हा काय हो पाहुण्यानो हो म्हणजे हे? एक्स्ट्रीम मध्ये असं होतं. बघितलं बछाडून एक्स्ट्रीम मध्ये होतं आपल्या गावात नाही होत चला, येतो येतो ए, नाही, थांबा. आनंद मारी ना तुला काय झालं? अरण्या तुला येड्या कलत कसा नाही म्हणजे कसं चव गेली ना तोंडाची हा पहिलं लक्षण आहे साधी गोष्ट आहे का ना काय झालं काय काय झालं काय झालं काय तापलाय तापलं? तापलाय अंग तापलाय बाबा हात लावून बघ कुठं काय आपलं तापलाय एवढ्या लागेल कसा काय तापल बाय घे ये दे ये दे ए, हात द्या मला भाजला भात एवढं एवढं गरम झालंय मी ए, तुला पटत ना दे इकडं अरे नाही वाचर कुठं काय एवढं गरम लक्षात घे लक्षात घे हे बघ डोश्याच्या तव्यावर टाकतात ना तसा आवाज येतोय तुझ्या ह्याच्यावर कुठं फिरू नको कोणतरी मसाला डोसा करेल अरे, नाही म्हणजे अरे. मी बाहेरून असं गार वाटतोय आत पाहुण्यानु ऍडमिट करा ताप आलाय दुसरं लक्षण दिसायला लागलंय ऍडमिट करायचं नाही हो नाही हो असं हात बघून ताप सांगणं वगैरे असं काय नसतं ते गावठी पद्धत आहे ती काय? त्याला काय लॉजिकच नाही हे बघा तुम्हाला जर वाटतंय ना ताप आलाय तर माझ्याकडे थर्मामीटर आहे आपण चेक करू शकतो. हा, एक नंबर आहे बघा करेक्ट माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे तुम्ही लबाड वाचाड्यानो कानफाड फोडून वाचन याला म्हणतात कृतज्ञ माणूस हा साहेबानू जेव्हा जेव्हा याच्यावर संकट आले ना आम्ही याला बाहेर काढलेलं आहे त्याच्यातनं जीभ कशी झडत नाही वाचाड्यानो असं बोलताना उलट संकट आलं तर तो चाललाय तर बोलतात हे संकट इकडे हवा हारून कदम इकडे बसलाय आमच्यावर नाही ना विश्वास नाही ना आमच्यावर विश्वास नाही ना पाहुण्यांवर आहे ना आम्ही काळजी पुट्ट बोलतोय इथे थर्मामीटर द्या हे घ्या. हे एवढंच असतं हा. नाव मोठं आहे म्हणजे कुठे लावू बघलेत नको पावडर लावले मी बदलेत नको नको त्या टायमाला कुठं पण काय लावता हे घ्या थांबा. डॉक्टरचा माणूस इकडे लावतात हा आता प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते लावतात. गावावर आहे अरण्या तुझा ताप वाढत चाललाय डोलेमीठ डोल्यात चाललाय बागे बने ताप लय वाढतोय हा काय सांगताव काय काय घे केवढा आहे बघा डोलं उघड अहो 109 ताप आहे ना. बने एवढा तापवलास अरे बापरे 109 ताप आहे मला. मला 109 ताप आहे. कसा ताप झाला एक 109 तुला काय हे गावातनं फिरू नको सगळं गवत झालं सुटशील तू मला एवढा ताप कसा झाला हा म्हणजे कधी कधी असतं की बाहेरून अंग थंड असतं पण ताप आतून येतो. बापरे आता रे काय आतून म्हणजे कसं आपल्याला कळत नाही बाहेर अंग तापलेलं आहे हा. इथं आता बघ इथं जर काकेत लावलेलं असं ना ते 100 किती 12 पण असतात ताप हा मला आता कळतंय हो बरोबर एक मिनिट बरोबर. चटका लागतो हात नका लावू. अरण्या सावकाश काळजी घे चव पण गेली ताप पण आहे ह्यांना बेकार लक्षण आहे. ऐका. मला एक मिनिट असं आतून असं अंग भरल्यासारखं वाटतंय झोपा सावकाश क्रिटिकल झाला पेशंट एकदम ठीक आहे म्हणतो बरं वाटतंय काय आहे ना बरं वाटतं ना बरा होशील एकदम काय नाही याचं. नाही, थांबा, मी बोलतो त्यांच्याशी हे बघा पण हे कशामुळे झालं असेल असं कुठं नाही म्हणजे गेल्या 1-2 महिन्यात तुम्ही स्पेनला गेलेलात काय. 35 वर्षात पेनला नाही गेलो स्पेनला कुठे बघितलं आयुष्यभर फंबल मारणारा माणूस पटकन उत्तर द्यायला लागला की समजायचा हा व्हायरस ना हळूहळू चढायला लागलेला आहे बरोबर गॅरंटेड बरोबर. अरण्या काळजी करू नको हा? अरण्या जीव सोडू नको हा. हा आम्ही हाव बघा हाय का डॉक्टरचा माणूस किंवाचा राहण करू इकडची दुनिया तिकडे करू नाही, बरोबर आहे. आमचा अरण्या जागला नाही कसं आहे त्यांचं लक्षणं दिसत आहेत पण आपण लगेच त्या निदानावर येऊया नको ना. आपण कशावर Confirm जाऊया? केलं पाहिजे आपण. काय आता काय करू? ऐक अरण्या मला सांग अरण्या उठतोयस काय रे मी काय म्हणतो हा स्पॅनिश तुला रोग जो झालाय आजार तू रात्री 12 नंतर स्पॅनिश पिक्चर बघतोस काय रे हा म्हणजे रात्रीचं मी बघतेच कसा बघतोस म्यूट करून म्यूट करू का नाही स्पॅनिश समजत नाही ना काय घे झालं स्पॅनिश समजत नाही म्हणजे हे दुसरं लक्षण आहे ज्याला आजार झालेला असतो त्याला स्पॅनिश भाषा कळत नाही थांब पण आपण एकदम घाई नको करूया हा, आपण बरोबर. अजून काहीतरी कन्फर्म करूया अरे पण वसरून लहानपणापासून मला भाषा कळत नाही ठीक आहे पण शोध आता लागला ना त्यांना आजार तुला लहानपणापासून आहे नाव आता आले त्याचं आपण कन्फर्म करूया आपण मला सांग पिक्चर बघताना तुझी धडधड वाढते काय धडधड वाढते वाढते. घाम येतो घाम येतो
हा असं लई घाम येतो दरारून येतो असं 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 एकदम बेचैन होतं, काय करू आणि काय नाही असं होतं. काय करू असं वाटतं. बापरे, आणि उशीतला कापूस काढावा असं वाटतो. मी उशात ठेवलंच नाही. काय घे, हा मोठा पेशंट आहे साहेबांनो. साहेबांनो, हा मोठा पेशंट आहे. पटकन ऍडमिट काय admit करा. अरण्या, घाबरू नको साहेब, सगळं बरं होईल. जीव सोडू नको अरण्या. कसं आहे, जीव ऐका. सोडू नको, आम्ही आहो. मला अंगावर काहीतरी द्या. अंगावर नाही, आम्ही आहो. थांब, वरे थांब. हे अंतर हा बाय घे. चाबोट राहायचं माणूस ऐका, काय करता येईल ताबडतोब आपल्याला? काळजी करू नको. करतो तू, त्यांना ऍडमिट करावं लागेल, पण असं डायरेक्ट ऍडमिट नाही करता येणार. टेस्ट करावी लागेल ना, टेस्ट करावे लागतील, मग ते रिपोर्ट डॉक्टरला दाखवावे लागतं, मग डॉक्टर ऍडमिट करून घेतो. त्या टेस्टचे 3,000 रुपये आहेत ना. किती? अरण्या, पटकन अरण्या, उठ जरा फक्त हे अगदी हलू. स्कॅन करण्यापुरतं स्कॅन करण्यापुरतं. डॉक्टरचा माणूस तुम्ही आता इकडनं रिपोर्ट घेऊन जाणार तिकडे जाणार मग 2 दिवस जातील त्याच्यात. नाही, ते तर जातील, पण आधी ते QR कोड त्यांनी स्कॅन केला तर मग काय, टेस्टचे थांबा, पैसे. थांबा, स्कॅन कर हा सावकाश. हा, बराच आहे बॅलन्स. हा झाले होईल काय आता? काय करायचं मला? होईल. आता काय, यांचं ब्लड सॅम्पल घेतो आणि मग मी रत्नागिरीला जातो, मग 2 दिवसांनी रिपोर्ट येईल. पण त्या 2 दिवसात ह्यांचं काय झालं तर मग मला सांगा. नाही, हो, आमचा हरणे झाला पाहिजे. असं करू नका प्लीज. नाही, admit करा. उपाय आता सध्या उपाय तुमच्याकडे काय आहे? अच्छा, हा माणूस जगला पाहिजे. हा माणूस जर गावात नाही गेला ना, सगळी मजा निघून जाईल. हा माणूस जगला पाहिजे. आपण काय करूया, त्यांचं बायोमेट्रिक करूया, त्याच्यावर आपल्याला एक बेसिक रिपोर्ट मिळतील. बेसिकच पक्क पाहिजे. डिटेल मध्ये नंतर जाऊ आपण, बघू आपण. चालेल. ऐका, अरे थंब द्या, थंब. कुठे असतो तो? थंब, अंगठा. चालेल. माणूस टेकला पण चरबी काय जात नाही, नाही नाही, येतंय का? आधी सगळी शांतता आहे, कशाला रिस्क घेताय? हा? आलं काय हो? बरं वाटतं. काय आला रिपोर्ट आला. हा, अरे वाचला. मग सांगा काय तर. अहो वाचला म्हणजे मित्र वाचला तुमचा. नील रिपोर्ट आहे. काहीच झालं नाही यांना. मी नेलाय. अरे उठ, अरे उठ. कॉंग्रॅच्युलेशन. अरे बरा झालास तू. अरण्या वाचला. अरे वाचलं रे. वा. अरे वा अरे मला कोणी टेन्शन आलं होतं. नाही बरं तू वाचला. गावची कॉमेडी परत आली. वा सुनीता काशीबाई मी हाय जिवंत आहे. इकडे वा. येतो मी. काय येतो काय? ते 150. अरे हा ते येडा वगैरे. आहेत का? अंडा आहेत ना? हा या सगळे काय होते? एवढेच उरले आहे. हा. ठीक आहे. चला, येतो. हा नाही पाहुणे हे पैसे कसले दिले तुम्ही? अहो त्यांनी मला पेशंट शोधायला मदत केली ना, त्यांचं कमिशन दिलं मी. पेशंट कोण आहे? तुम्ही चला, येतो. या सावकाश जा. परत या वरचेवर. हो. कान फार फोडून वाचारून मी पेशंट नव्हतो. तुम्ही मला पेशंट केला. 150 रुपयासाठी तुम्ही मला पेशंट केला. तुम्हाला जल्द तोंड तुमचं ते तुमची टपरी नको. आयुष्यात मी ह्या टपरीवर पाय ठेवणार नाही. गजबानू. वा बॉय, सुपर हिट परफॉर्मन्स. खूप मजा आली नेहमीप्रमाणे. खूपच छान. बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसाददा. बहारदार, मजा आली. अरुण, मला असं वाटतं की सध्या अवघ्या महाराष्ट्राचा स्पॅनिश पिक्चर तूच आहेस. बरेचदा लोक कामावरनं थकून भागून येतात. ते जेव्हा असे होतात तेव्हाच तुला बघत असतात. थँक्यू. मजा आली. बाकी तुम्ही चौघांची दमदार साथ. आज पम्या, तुझ्या सहभागामुळे अजून एक वेगळीच मजा आली. आणि तू बघता क्षणी वाटतोस की तू डॉक्टरचा माणूस आहे. परफेक्ट कास्टिंगला 100 मार्क आहे. मजा आली. बहारदार. मंडळी, आज एका रोमॅन्टिक डेटवर पडणार आहे एका नागिणीचा विळखा. चला बघूया हा नेमका काय प्रकार आहे. हॅलो हाय एव्हरीवन. हाय. ओ माय गॉड, एनर्जी. सईजी हाय. प्रसादजी हाय. प्राजक्ता नाही. नाही, मला ना आता कंटाळा आलाय तुझा. तुला ते सतत मेसेज करा,
ते आता फ्लर्टी मेसेजेस चॅट तुझे रिप्लाय हट चोरा चल मोरा नको ते खरंच ना तू ना प्राजू तू रॉंग आहेस रॉंग फॉल्स ओके चूक ओके आहेस तू ओके ओके मी आता बदलायचं ठरवलेलं आहे स्वतःला जगाला हा काय ऋतू तर असे बदलत असतात आपलं नशीब बदलायला कितीचा वेळ लागेल पण नशीब बदलायच्या आधी मी माझं हॉटेल बदललं वेटरही बदललेला आहे कास्टिंग बदललेलं आहे आणि लेखक तर पहिला बदललेला आहे बघू त्या लेखक बदललाय तर आपलं नशीबही थोडं बदलेल की नाही बदलेल हा राजू जळू नकोस माझी होणारी गर्लफ्रेंड येईल तेव्हा जळू नकोस ठीक आहे अरे हे जिंदगी की किताब तो खूब लिखी है खुदा ने प्रसाद जी जिंदगी की किताब तो खूब लिखी है खुदा ने बस वही पन्ना गुम है जहाँ पे मोहब्बत का जिक्र था पण ठीक आहे ठीक अरे नाही ठीक आहे आता मी देवावर काही सोडलेलं नाही आता तो पन्ना मी स्वतः लिहिणार ये बात चला असला लिहिणार एवढं प्रेम भरणार ना गुलजार साहेब जावेद साहेब अरे अरे प्रेम मिळालं आता काय कविता करू असं झालं पाहिजे त्यांना असं प्रेम लिहिणार आवावा करू नकोस हा, नाही जळशील जळशील ओके, ओके. कारण की 5 सेकंदातच माझी होणारी गर्लफ्रेंड येणार आहे 1 2 ओके 3 4 5 ओंकार हाय हाय ओंकार होकार काय म्हणजे तुला बघून थेट होकार आज मी होकार विनोद राऊत आहे अरे तू असाच बोलतोस म्हणजे म्हणजे इतर मुलं फक्त चॅटवर फ्लर्ट करतात पण तू असाच बोलतोस मुझे वहां से पढ़ जहां से खामोश हूं मैं ये फ्लर्टिंग वर्टिंग तो हुनर है मेरा बस 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 प्लीज थांबतच नाहीस रे तू अरे थांबत नाही म्हणजे बाबा पहिल्यांदा आली आहेस ना कळेल तुला हळूहळू बस बस छान आहेत हा तुझे डोळे थँक्स म्हणजे त्याचं वाईटही वाटतं आणि चांगलंही वाटतंय का वाईट का माझे नाही येत ना असे डोळे आणि चांगलं का आपल्या मुलांचे असू शकतात डायरेक्ट नॉनस्टॉप आहेस रे तू ऑलवेज नॉन स्टॉप ओ गॉड हाय वन कोल्ड कॉफी प्लीज एक्सक्यूज मी एक्सक्यूज हे काय काय? कम्फर्ट नाहीये सगळीकडनं हलतंय हे काय हॅलो हॅलो एक्सक्यूज मी वेटर नाहीये आणि And तुम्ही who are कोण you? हु आर यू काय मी कस्टमर आहे मी आलोय माझी सीट आहे आम्ही दोघं- गाईज गाईज सॉरी ती माझी मैत्रीण आहे ओंकार वनिता वनिता ओंकार ओ हाच का तो डेस्पो काय बोलली काय नाही ती काय बोलली आता काहीच नाही. मला डेस्पो बोलली काही हे ती खरंच मला डेस्पो बोलली आहे नाही प्रियदर्शनी नाही नाही ती काय म्हणाली की हाच काय तो दिसतो हाच काय तो दिसतो हा काय दिसतो 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 बॉंगॉली नका जुळवून नाही जुळत आहे यार डेस्पोला दिसतो डेस्पोला काहीच नाहीये डेस्पोला जुळणार फक्त एकच गोष्ट इथे जुळते ती म्हणजे आपली पत्रिका माय गॉड वनिता या प्रियदर्शनी ही का आली आहे इथे काय ही का आली आहे इथे अरे ती फ्री होती ना आज तर मी तिला म्हटलं की चल माझ्यासोबत डेटवर सेमिनार आहे का फ्री होतीस म्हणून डेट आहे की नाही आणि ती जरा जास्तच फ्री वाटते मला ती बघ एकच मिनिट अरे यार मी गाडीची किल्ली गाडीलाच विसरले आणू का नाही 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 वनिता आणेल ना मी का जा ना अरे यार प्रिया नेहमीच आहे यार तुझं जा 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 जा
सावकाश ये हा हो हो पडाल पडाल तिकडे हाय 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 अरे खूबसूरत तो खूबसूरत साला दिमाग भी सॉलिड ब्युटी विथ ब्रेन्स काय खळ्या आहेत साला बर्मुडा ट्रायंगल हा खेचला जातोय मी आतमध्ये पाणी पितोस का जरा खूप बोलतोय नाही नाही नको नको लेट मी बिगिन विथ अपॉलॉजी प्लीज सॉरी म्हणणारी मुलगी डन करा संपवा संपवून टाका नाही सॉरी यासाठी की मी वनिताला सोबत आणलं नाही आय एम रिअली सॉरी आय नो डेट आहे पण जरा क्रिटिकल कंडिशन आहे काय आहे, आज मी तिला काय झालं काय आज मी तिला एकटं नाही सोडू शकत का आज नागपंचमी आहे ना मग आज तिचा दिवस असतो बर्थडे का तिचा काय झालं ऍक्च्युली ती इच्छाधारी नागिन आहे काय ती इच्छाधारी नागिण आहे खरंच मग तिला असं वाटतं की इच्छाधारी नागिण आहे सायकोलॉजिकल आहे ऑफकोर्स पण ही ॲक्च्युअल कंडिशन आहे तिची काय आहे, तिने ना खूप सिरियल बघितल्यात ते नागिणच्या वगैरे आणि खूप सिनेमे बघितलेत सतत बघितलेत लहानपणापासून तर तिला असं वाटतं की तिच्यात पण एक इच्छाधारी नागिण आहे आणि नागपंचमीच्या दिवशी तिच्यातली नागिण बाहेर येते चल का काहीतरी आपलं प्रँक करतेस ना आता तू व्हिडिओ लावलेस गे कॅमेरा बिमेरा प्रिया गाडीला किल्ली नाहीये उठाल अरे माझी आहे. सॉरी सॉरी अरे सॉरी माझ्याकडेच आहे किल्ली सॉरी सॉरी बसा बसा सॉरी तुला खुर्ची अरे नाही 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 इट्स ओके इट्स ओके अगं नाही नाही तू बस ना तू बस तू कशाला हे करते बस बस हॅलो वनिताजी हॅलो हॅपी नागपंचमी प्लीज नको नको काय करते? हे नको करूस प्लीज ती खरंच ट्रिगर होती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अगे ठीक आहे खायला मागूया ऑर्डर करूया खाणार आहेस ना हो 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 हे वेटर 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 वा नवीन वेटर छान वाटलं hello, sir. Hello, sir. हॅलो हॅलो What can I do for you, sir? व्हॉट कॅन आय डू फॉर यू अरे काय आहे हे? किती घाण आहे हे टेबल जरा टेबल फुस ना नको करू मी काय करतोय मी एवढंच म्हणलं टेबल फुस फुस मी काहीच करत नाही उगाच अगं मी एवढंच म्हणालो त्याला की टेबल साफ कर नाही 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 इग्नोर 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 वनिता इग्नोर माझ्याकडे बघ येस आय एम ओके युअर ओके आय एम गुड येस युअर गुड येस 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 शांत पाणी पी येस येस हा वनिता I'm totally good. गुड गुड ना आपण ऑर्डर देऊया सॉरी सॉरी एक काम कर ना 2 कॉफी आण आणि 1 दूध आण दूध कशाला हिला लागेल ना दूध नको प्लीज नको प्लीज नको प्लीज प्लीज ही मस्करी चालली असेल तर प्लीज थांब बरं एक दूध काम नाही, घे दूध cancel करा. कॅन्सल 3 कॉफी घे आणि मला सांग काही स्नेक्सला काय आहे नो 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 स्नॅक्सला काय आहे स्नॅक्सला बर्गर आहे पिझ्झा आहे फ्राईज आहेत वा 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 एक काम कर बर्गर पण आण पिझ्झा पण आण फ्राईज पण आण सँडविच आहे हो आहे सँडविच पण आण आणि 3 कॉफी आणि हे सगळं माझ्या बिळात टाक माझ्या बिलात म्हणायचं होतं मला प्लीज हे नको करू ओंकार काय आयटम आणलायस तू बरोबर आयटम म्हणशील कमाल डेट आहे ही आय एम सो सॉरी हे ते वनिता नको यार अरे तुम्ही
ना खरंच यार, तू मला मूर्ख समजतेस की स्वतः मूर्ख आहेस मला खरंच कळत नाहीये. काय आहे का, एकतर तू मला खोटं बोललीस. काय 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 तू मला काय सांगितलेलंस, तू फायनान्स मध्ये आहेस कामाला. हो मग त्यातच आहे. गप्पा बस, सर्पमित्र आहेस तू. नाही नाही वनिता, वनिता नाही नाही वनिता. वनी 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 बस येस बस इथे. कोण आहेस तू? वनिता आहेस. येस बस. पागल आहे काय ते? मूर्ख, मी तुला सांगितलं होतं नको करूस हे. काय नको करू? कशाला तुला कशाला मस्ती केलीस तू? अरे झाली ना आता, ती ट्रिगर झाली, ती नागिण झाली आता. म्हणजे आता खरा नाग होणार की काय ती असा? नाग नाही होणार, ती स्वतःला नागिण समजते आता. स्वतःला नागिण समजायला लागली ती आता, हो. असं तू म्हणतेस. ओ या कशी करते काय वेड्याचे चाळे. पिढ्याचे चाळे नाहीये, ती नागिण होतीये. जॅकेट का काढते ती? तिने काट टाकली. जॅकेट काढलं म्हणजे काट टाकली काहीतरी आपलं जा रे. म्हणजे अजून काट नाही ना टाकणार आहे ती, एवढी टाकणार आहे एवढीच ना. आहे. मला सांगते मोठी नागिण झाली आहे. वेटोळे घालायला सांगितलं, वेटोळे. हे बघा या नागिणीला मांडी घालता येत नाही. ही वेटोळे घालणार नागिण मला. माझा गळा दाबते, माझा गळा दाबते. नाही नाही, ती गळा नाही दाबत आहे, ती तुला वेटोळं घालून दाखवतीये. एक्सप्लेन काय करते? सोड ना मला. अगं मी हॉटेलमध्ये एका बाईनी मला असं केलंय. अरे तू कशाला ते मांडीचे विनोद केलेस? तिला नाही आवडत ते विनोद. मला कशी चिडते ना. अगं ती कर काहीतरी. ती मला गिळून टाकेल ती. सर नागिन माणसाला गिळत नाही सर, अजगर गिळतो. बापाला सांग लॉजिक. बापाला सांग. ओके ओके. अरे वेटर यार सोड ना यार मला. सोडा वनिता 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 वनिता. सोडलं रे, सोडलं. मला परत पकडलं. सोडवा रे कोणीतरी. अरे मला सोडवा यार. वाचवा एक्सक्यूज मी प्लीज. माझ्या होणाऱ्या बॉयफ्रेंडला वाचवा प्लीज. होणारा बॉयफ्रेंड बघितलंस प्राजू? होणारा बॉयफ्रेंड वरतोय तरी मस्ती जात नाही. यार कोणीच येत नाही. सोडा ना रे, सोडा. एक मिनिट. ओंकार एकच ऑप्शन आहे. ओंकार पुंगी वाजव. पुंगी माझी ऑलरेडी वाजते, ऐकू येत नाहीये. पुंगी वाजव. अरे कशी पुंगी वाजवू यार? काय करताय? वाजवा ना पुंगी. तुम्हाला पकडले त्यांनी. अरे मला नाही येत ना वाजवता पुंगी. सोपं असतं. हाताची पुंगी करायची आणि तोंडाने आवाज काढायचा सर. चालेल येते तुला तर वाजव ना तू. सर तुमची पुंगी मी कसं वाजवणार ना? माझी पुंगी तुझी पुंगी वाजव ना. सर माझी पुंगी छोटी आहे सर. माझा हात छोटा आहे ना, त्यामुळे छोटी पुंगी वाजते. तुमची जोरात वाजेल सर. वाजव ना यार, मला नाही यार, मला सोडा ना यार. मला पकडले सर, तुम्हाला वाजवावं लागेल सर. चला काय बालिश लेवलला येऊन मी मुली पटवतोय. नाही नाही नाही. प्रिया अगं तुझी मैत्रीण आहे ना, वाजव ना यार. तुला Okay, माहितीये ना okay, कसं okay. ते बाहेर काढायचं या नागिणीला. वाव 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 वाव. गेली 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 गेली. ठीक आहेस ना? ठीक आहेस ना? बरं आहेस? डिफाईन बरा. श्वास घेता येतोय? डिफाईन श्वास. अरे खूप घाम आला रे तुला. हिनी मला आता मारलं असं, एवढी कॉमेडी न्यूज आली असती. प्रेयसीच्या मैत्रिणीने प्रियकाराला दाबून मारला. कसं वाटतं ते ऐकायला? सॉरी. गप्प बस. मला नाही थांबायचं, मी जातो. बस इथे बस. बसायला सांगते. इथे बस. कळतंय मला, कळतंय मला. इथे बस. बस ना पटकन. इथं बसतो. नाही, तिला नाही माहित आहे. मग तिने बघितला नाही हा पिक्चर. नाही नाही. वेगळं करूया काहीतरी. सापा. भैरवनाथ. कोण भैरवनाथ? अरे यार ही तिकडे गेली. कुठे? इथेच आहे. तू तिकडे नको जाऊ, तू इथे ये. ती तुला
भैरवनाथचा मस्ती आहे कोण भैरवनाथ नगीना पिक्चर नाही बघितलास का नाही बघितला यार यार हिने नगीन भैरवनाथ अमरीश पुरी त्यातला मग तिने तुला तो समजती आहे मग आता काय करायचं सर तुम्हाला आता अमरीश पुरीची मिमिक्री करायची आहे करा सर कर 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 लय बालिश होतंय रे हा कोणी लिहिलंय रे हे खूप बालिश होतंय रे. ओंकार ओंकार कर ना ऐका न, मला नाही येत रे सोपं असतं सर मला नाही येत ना पण राजा मी दाखवतो करून हा. तू कुठे बेटा जा सिमरन जा जा बेटा जा, सिमरन राजा राजा अमरीश पुरी कमी शेवपुरी जास्त वाटत काही गरज आहे का बघा सर करा ना सर काही गरज आहे का आता ही मस्ती करायची प्लीज माझा एवढूच होईल मनगट आता कर ना करतो यार करतो थांबा ना यार जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी नाही दिलीप प्रभावळकर होत आहेत माहित नाही कुठले तरी होत आहेत माहित नाही जा 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 सिमरन जा जिले अपनी जिंदगी जा न जमणारे अशोक मामा होत गप रे गप गा अमरीश पुरी कर ना अमरीश पुरी मोग्या मोखुश जा सिमरन जा नाही कसं आहे यार हे? सोपं आहे. सर मी दाखवतो हे बघा कसं सोबत बोला काय काय बेटा बेटा जा सिमरन जा जा सिमरन जा ऐका ना घर जा. अपने आतून अपने जा सुनील शेट्टी पण होतोय मध्ये मध्ये राजा बाळा हंसा राजा हंसा नाव काय तुझं नाव काय भुजंग भुजंग काय नाव काय म्हणालास तुझं भुजंग नाही वनिता मला घेऊन चालले ती तुला सापांमधला राजा समजतीये ती तुझ्यात नाग बघतीये ती तुझा पार्टनर ती तुला पार्टनर समजतीये म्हणजे मी नागे फणा काढू काय वा वा एकदम सुसाट परफॉर्मन्स बघूया हास्यरसी काय म्हणतात सई मस्त परफॉर्मन्स होता म्हणे मला असं वाटतं की असे पार्ट्स किंवा रोल्स करायला टोटली फ्री असावं लागतं मेंटली आणि फिजिकली आणि काही इनिबिशन्स नसल्या पाहिजेत आणि हे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत त्यामुळे अवघड होतं हे पुल ऑफ करणं पण तू खूप यू मेड इट लुक व्हेरी इझी तुझं खूप कौतुक आय एम प्राऊड ऑफ यू मस्त राऊत दत्तू मस्त प्रिया मस्त मजा आली गाईज मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी चॅनलवरील सुपर डान्सर चॅप्टर 5 या डान्स रियालिटी शो मधील जजेस अर्थात मास्टर मर्जी आणि गीता मा त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत मास्टर मर्जी चॅप्टर 5 सुरू झालेला आहे सुपर डान्सरचा त्याविषयी तुम्ही काय सांगाल आई थिंक बहुत ही अच्छा शो है सुपर टैलेंट है बच्चों के प्लीज़ देखिए इट इज़ रियली सुपर डांसर चैप्टर 5 हैज़ रियली डन अ गुड जॉब बहुत ही अच्छा टैलेंट पूरे इंडिया से आया हुआ है सो आई थिंक इट्स वर्थ अ वॉच देखते रहिएगा महाराष्ट्र प्लीज़ कीप वॉचिंग इंडिया कीप वॉचिंग थँक्यू मास्टर मर्जी गीता मा या शोची टॅगलाईन फार सुंदर आहे माँ स्टार है तभी तो बच्चा सुपरस्टार है आम्हाला फार आवडली ही टॅगलाईन त्याविषयी तुम्ही काय सांगाल देखिए हर बच्चे के पीछे सबसे पहला गुरु उनकी मम्मी होती है तो वो गुरु जब हैंड ओवर करें तो ये गुरु उनको अपने शरण में ले सकते हैं तो बहुत ज़रूरी है कि उनको श्रेय पहले जाना चाहिए तो व्हेन द किड्स परफॉर्म उनकी मम्मियाँ भी आती हैं वो बैठ के देखती हैं एंड आई विल नॉट बी सरप्राइज कि वो हमारी जगह भी ले लें आई थिंक दे विल स्टार्ट जजिंग द चिल्ड्रन वेरी सून इट्स गुड फन प्लीज़ देखिए आपकी बहुत बड़ी फ़ैन बेस है महाराष्ट्र की हास्य जत्रा की बहुत बड़ी फ़ैन बेस है तो मेरी रिक्वेस्ट है उनसे कि जितना प्यार आपको देते हैं थोड़ा सा आम्हाला पण द्या प्लीज तुमच्यावर सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहेच आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लहान मुलांना मार्गदर्शन करता आणि त्यांना मोटिवेट करता इन्स्पायर करता ते सगळ्यांना बघायला फार आवडतं खूप धन्यवाद आज तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल आणि आज सुपर डान्सरच्या चॅप्टर 5 साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण टीमकडून थँक्यू सो मच
मंडळी, हास्याचा हा आनंद असाच द्विगुणित होत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.